कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सो चला आज मी तुम्हाला देतो की हा व्लॉग काय असणार आहे. लास्ट टाइम ना म्हणजे थोड्या ब्लॉग्स आधी मी एक ब्लॉग बनवला होता, डेली ब्लॉगच बनवतो, पण त्याच्यामध्ये माझा एक सेगमेंट होता की मी सांगतोय की ऍज अ आयटी फ्रेशर हाऊ टू गेट जॉब Job. बेसिकली इन हा. IT फील्ड. जर Yes. तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा तुम्ही कुठली पण डिग्री करत असाल आणि तुम्हाला IT मध्ये जॉब वगैरे मिळवायचा असेल तर तुम्ही काय काय करू शकता आमच्या एक्सपिरियन्स नुसार. हा. सो चेतनचा एक्सपिरियन्स सांगितलाय आणि ज्याला खूप छान त्याच्यामध्ये रिस्पॉन्स आलेला आहे. येस, आणि त्याच्यामध्ये हे पण होतं की शिवानी ताई तू पण सांग की तू काय केलं लाईफ मध्ये, कारण की त्याच्यामध्ये शिवानी पण नव्हती. नाही फक्त मी सांगितलं होतं की मी काय केलं आणि तुम्हाला काय करायला पाहिजे टू गेट अ जॉब. तर आता शिवानी पण आपल्या सोबत आहे, तर हा व्लॉग मोस्टली शिवानी बद्दल असणार आहे की शिवानीने काय काय मला केलं. पॉडकास्ट सारखं काय वाटत आहे. तिला येस तसंच आय असणार आहे. फील लाईक मी पॉडकास्ट. तुला क्वेश्चन विचारणार आणि तुला आन्सर करावं लागेल. लेट्स डू इट लाईक सो इट्स अ पॉडकास्ट देन. आमचा पहिला पॉडकास्ट असणार गाईज. गुड Yes, आयडिया. couple podcast. असं टाइमवर आम्ही आयडिया बनवतो की आता ब्लॉग मध्ये करायचं काय. नाईस. त्यामुळेच व्हिडिओ असतात. Yes. ओके, तर आपल्या सोबत स्वागत कर पहिले माझं. Yes. तेच मी करणार मी होतो. इथनं उठून येऊ मला स्वागत कर. मी अशी उठून येते ठीक आहे. तर गाईज आज आपल्या सोबत आहे एक पहिला एपिसोड आहे असं तर बोल. हा, तर गाईज हा आमच्या पॉडकास्टचा पहिला एपिसोड आहे. वेलकम टू इन्सेपरेबल जर्नी पॉडकास्ट 1, जो रॅन्डमली प्लॅन झालेला आहे. आज आपल्या सोबत आहे महान हस्ती, सुंदरी एकदम. अरे बस बस, जेवढी तारीफ नाही करतोय तेवढा आमचा क्राऊड टाळा वाजवत आहे. त्यांना आवाज पण नाही जाणार. ठीक आहे. हा, तर आमच्यासोबत आहे एक ब्युटिफुल क्वीन, जे खूप आज सुंदर दिसत आहे. खूप तिने सुंदर तयारी केलेली अरे आहे. तुला पॉडकास्ट विषयी बोलायचं आहे, माझ्याविषयी तारीफ नको करू. ते आदत आहे ना माझी. आज पहिला पॉडकास्ट असणार आहे. आपण आपल्या गेस्टला आता बोलूया. हा पॉडकास्ट असणार आहे की तिने तिच्या लाईफ मध्ये कसं शिक्षण केलं, काय केलं तिने. शिक्षण. तर गाईस हा पॉडकास्ट असणार आहे एका महान व्यक्तीसोबत, जी खूप सुंदर दिसते आणि तिने खूप मेहनत करून एक सुंदर जॉब पण घेतलेला आहे. तर या पॉडकास्ट मध्ये तिची जर्नी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर लेट्स वेलकम शिवानी गुलाने कलोडे. चला, जबरदस्ती बसवा लागत आहे गेस्टला, कारण की गेस्ट हवेवर उडत आहे आपल्या. गाईज नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. आय होप की तुम्ही सगळे चांगले आहे. तुम्हाला बघून तर आम्ही खूप छान झालोय आता. फ्लर्टिंगचा शो नाही आहे सर, सॉरी, पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट आहे आणि तो पण एकदम करिअर ओरिएंटेड पॉडकास्ट आहे. सो तुम्ही तुमच्या फ्लर्टिंग स्किल्स ऑफ कॅमेरा दाखवा. ऑफ कॅमेरा पण तू खूप सुंदर टिकली वगैरे लावली ना, तशी तयारी एकदम मस्त. बस. ओके, तर मॅम आम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पासून, म्हणजे तुम्ही कसं शिक्षण घेतलं, कुठे तुम्ही शिकले, कुठल्या गावामध्ये शिकले, कुठल्या खेड्यामध्ये तुम्ही शिकले, तर हे सगळं तुम्हाला, तुमची जी स्ट्रगल लाईफ आहे ही सगळी आम्हाला जाणून घ्यायची होती. तर आपण तिथनंच चालू करूया की तुम्ही कुठल्या खेड्यापासून आलेत. चेतन. सो चेतन ना बघा. माझा माईक गाईस, माझा माईक आलेला आहे आता. येस, दिस इज माईक. ओके, सो बेसिकली मी खूप वर्ड युज करणार, बेसिकली नाही युज करणार. मला शाळेमध्ये बेसिकली मला असं वाटतं की खूप जास्त शिकवलेलं आहे. की तुझ्या नवऱ्याने शिकवलेलं आहे. नाही, आता मला बोलून देता का? येस प्लीज प्लीज. करिअर ओरिएंटेड ब्लॉग कॅमेराकडे करून जरा इकडे तुम्ही या मॅम. तुम्ही स्क्रीनच्या बाहेर चाललेले आहेत अरे नाही, आणि तुम्हाला या साईडला राहावं लागेल, त्या साईडला नाही. तुम्ही जवळ पण दिसताय थोडंसं. येस. सो मला जसं तू म्हटलं स्ट्रगल वगैरे, तर मला स्ट्रगल वगैरे तर शिक्षण जोपर्यंत होतं, म्हणजे एज्युकेशन होतं तोपर्यंत स्ट्रगल वगैरे असंच मी केला नाहीये. मला मस्त 10th पर्यंत मी छान म्हणजे शिक्षण झालं माझं छान, मी शिकली. त्याच्यानंतर मी बाउंड्री पास नाहीये. 10th पर्यंत मी परतवाड्याच्या शाळेमध्ये होती आणि त्याच्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं बेसिकली. सो पॉलिटेक्निक मी का केलं, कारण की सांगते, मी 10th मध्ये बोर्डची एक्झाम दिली. मी जे आहे ते ऑनेस्टली सांगणार आहे, जे माझ्यासोबत झालं, जे मला त्यावेळी फील झालं, मी ऑनेस्टली सांगणार. मी काहीच असं हे नाही करणार की मी खूप वाव आहे, मी खूप टॉपर आहे वगैरे, जे मी होती इंजिनिअरिंग मध्ये. पण मी 10th पर्यंत टॉपर नव्हती, मी ऍव्हरेज स्टुडंट होती. 10th पर्यंत मला ऍव्हरेजच मार्क्स मिळाले आहे 10th मध्ये. मला खूप इच्छा होती की मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिळावं.
बट ते मला माझ्या पर्सेंटेजमुळे मिळालं नाही, कारण की त्याचा कट ऑफ खूप जास्त होता. तर मला नॉर्मल प्रायव्हेट पॉलिटेक्निक मधनं मी पॉलिटेक्निक पण केलेलं मॅम आहे. तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही पॉलिटेक्निक करायला पाहिजे? हा, मी वाय ते नॉट सांगते. 11-12? हो, मला ते स्टोरी होती, मी ते विसरली. सो मी 10th मध्ये बोर्डची एक्झाम दिली आणि त्या बोर्डच्या एक्झाम मध्ये फॅमिली प्रेशर, लोकांचं प्रेशर, इतकं प्रेशर, त्याच्यामध्ये हे न्यूज चॅनल वगैरे, आज 10th चा रिझल्ट, आज 12th चा रिझल्ट, आज 10th चा रिझल्ट, आणि ते मला इतकं, मी 10th मध्ये हे झालं ना, एक्सपिरियन्स करून घेतलं ते सगळं, की बापरे म्हटलं किती प्रेशर असतो लोकांचा. आणि 10th मध्ये तर ठीकच आहे, 10th मध्ये तरी बऱ्यापैकी येतो, 12th मध्ये तर अति भयंकर प्रेशर. तर मला तो प्रेशर घ्यायचा नव्हता बेसिकली, म्हणून तो मी रिझल्टचा ठरवलं. रिझल्ट डेचा प्रेशर घ्यायचा नव्हता. रिझन हे वन ऑफ द रिझन आहे, फुल रिझन नाहीये. सेकंड रिझन हे होतं की माझी एक फ्रेंड होती, हा तिचा भाऊ तेव्हा इंजिनिअरिंग झालेला होता आणि मी तिच्या घरी असं बेसिकली खूप वेळा राहायची जायची. तेव्हा तिने मला सांगितलेलं की तिचा भाऊ आहे, तर त्यांनी इंजिनिअरिंग केलं. तिने मला सिम्पल सांगितलं, 3 वर्ष पॉलिटेक्निक, 3 वर्ष इंजिनिअरिंग, तुमच्या हातात जॉब. मी म्हटलं काय, 10वी नंतर 6 वर्ष तुम्हाला जॉब मिळणार, तर मी हेच करणार. तर मी हे तेव्हा ते डिसाईड होतं. माझं मेन रिझन ते होतं, आणि मग सेकंड रिझन हे पण होतं की हा प्रेशर पण जाणार, म्हणून मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली. तो म्हणून मी ma'am, असं पॉलिटेक्निक डिसाईड केलं. Yes, खूप युनिक रिझन यांचं होतं की रिझल्ट डेचा प्रेशर सहन नाही झालं पाहिजे, सहन नाही करता आलं वन पाहिजे. ऑफ द रिझन, One of the नॉट ऑल द reason. रिझन. खूप युनिक रिझन मुळे तुम्ही पॉलिटेक्निक चॉईस केलं. नाही म्हणजे पॉलिटेक्निक खूप छान आहे. तुम्ही आफ्टर 10th पॉलिटेक्निक पण एक चांगली फील्ड आहे, छान फील्ड आहे कारण की भाई. त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगले जर पर्सेंटेज वगैरे आणले तर तुम्हाला एक चांगलं टॉपचं कॉलेज मिळू शकते. अजून सांगते मी, पॉलिटेक्निक ही छान फील्ड काय, जे मुलं क्लिअर आहे. आता मी क्लिअर होते की मला इंजिनिअरिंगच Engineeringच करायचं करायचं आहे, मग का मी 10th, 11th, 12th प्रेशर घेऊ, मग त्याच्यानंतर एक्झाम्स देऊ आणि मग कॉलेज वगैरे घेऊ, काय देऊ ना. मी पॉलिटेक्निक करेल, पॉलिटेक्निक मध्ये छान मस्त शिकेल, आणि ते सेम ॲज इंजिनिअरिंगच आहे. त्याचे सेम वाईज म्हणजे हे असतात, 3 इयर्सचं पॉलिटेक्निक असते, त्याच्या प्रत्येक इयरला 2 सेम होतात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. तर तुम्ही हे इंजिनिअरिंग सारखं. इंजिनिअरिंग सारखंच आहे. तर मग तुम्ही कॉलेज कसं निवडलं आणि कुठल्या कॉलेजला तुम्हाला एंट्री मिळाली? जे तुम्हाला कॉलेज पाहिजे होतं ते तुम्हाला भेटलं की नाही, हा प्रश्न आमच्या क्राऊड कडनं आलेला आहे. तर हा सेकंड मी सांगते याची खूप फनी स्टोरी आहे. मी 10th मध्ये बिलकुल ऍव्हरेज, म्हणजे मी अभ्यासच नाही केला. मी जेन्युअनली सांगते, मी असंच हवेत उडवलं 10th. तेव्हा माझे चांगले पर्सेंटेज नव्हते, त्याच्यामुळे मला जे गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे होतं पॉलिटेक्निकचं, तर माझी जी पार्टनर होती तिला तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं, कारण की तिला चांगले पर्सेंटेज भेटले. आणि माझी जी दुसरी बेस्ट फ्रेंड होती मोहिनी म्हणून, तिला सेमी गव्हर्नमेंट भेटलं आणि मला ते नाही भेटलं. म्हणजे 80च्या खाली नव्हते काही, 80च्या वरच होते, ते पण नाही मिळालं. म्हणून मग ते इट्स लाईक व्हेरी हिट झालं मला, आणि मी त्याच्यानंतर मी खूप अभ्यास केला. सो तो एक. तर मग तुम्ही कुठलं कॉलेज घेतलं मॅम? प्रश्नाचा आन्सर कंप्लीट नाही तर करत. मला जे कॉलेज पाहिजे होतं ते तर मिळालं नाही, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. जे सेमी गव्हर्नमेंट म्हटलं कसं तरी भेटून जाऊ, देवा देवा प्लीज प्लीज, ते पण नाही भेटलं. त्याच्यामध्ये पण कट ऑफ कमी पडला. मग मला ते 3rd नंबरचं कॉलेज आहे पॉलिटेक्निकसाठी, चांगलं आहे, पंजाबराव देशमुख गर्ल्स पॉलिटेक्निक. मी त्याच्यामधनं पॉलिटेक्निक केलं अमरावतीमधनं. ओके, तर पॉलिटेक्निकचं कॉलेज तुम्ही घेतलं, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कसं असते, त्याच्यामध्ये कसं टेम्पलेट असतो एक्झामचं, ते सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. हा, तर already. त्याच्यानंतर तुम्ही कशी मेहनत केली आणि तुम्ही काय टार्गेट केलं की आपल्याला 3 वर्षानंतर किती पर्सेंटेज घ्यायला लागेल तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल, Yes. याबद्दल थोडी आयडिया द्या. येस. पॉलिटेक्निक मध्ये एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती की माझा ग्रुप, माझ्या फ्रेंड्सचा ग्रुप खूप छान होता, खूप 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 जास्त छान होता. म्हणजे अभ्यास एकदम करणारा. फन लव्हिंग पण होता आणि आणि अभ्यास अभ्यास करणारा पण होता. म्हणजे त्यांना बघून असं वाटायचं की अरे किती मजा येते, किती मस्ती करत आहे. बट स्टडीच्या टाइमला आम्ही स्टडी करायचो, लिटरली कॉम्पिटिशन काइंड ऑफच होती. फर्स्ट सेकंड सेम छान तुम्ही करायचा अभ्यास, बट सगळ्यात इम्पॉर्टंट 3rd सेम असतं. Third year की third sem? थर्ड इयर. तर 3rd इयरचेच पर्सेंटेज तुमचे काउंट केले जातात फॉर इंजिनिअरिंग. तेव्हा तर मी जान मेहनत केलेली आणि मला खूप छान पर्सेंटेज मिळाले होते. ओके, तर तुम्ही मग जे तुम्हाला पर्सेंटेज मिळाले त्याच्यानंतर तुम्ही जे टार्गेट कॉलेजचं हिट केलं ते तुम्हाला मिळालं का? नाही. म्हणजे एवढी मेहनत करून एवढे नाही पर्सेंटेज मिळालं, right. म्हणजे थोडंसं टफ असते लाईक Right, पॉलिटिक right. नंतर पण चांगलं कॉलेज, जे तुम्हाला मनासारखं कॉलेज पाहिजे ते तुम्हाला भेटणं ऍक्च्युली थोडं- माझं ना कॉलेज गव्हर्नमेंटचं जास्त राहायचं, कारण की असतं ना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधनं केलाय, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मधनं केलाय, हा, हा. तर त्याचा कट ऑफ खूपच हाय होता. ओके. आणि जेव्हा मला ऍक्च्युली इंजिनिअरिंग पुण्यामध्ये करायची होती, बट पुण्यामध्ये फॅमिली इश्यूमुळे, फॅमिली रिझन्समुळे मी पुण्याला नाही येऊ शकली, आणि माझं अमरावती मला सोडायची नव्हती. हम्म. बाकी कुठलं पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असतं मला, पण मला अमरावतीतच एक तर करायचं. पुण्याला तर अमरावती, पण हा. पुण्याचं कॅन्सल झालं पुणे फॅमिलीमुळे, कॅन्सल, फॅमिली म्हणून रिझनमुळे मॅमने आपल्या अमरावती चॉईस अमरावती चूज
केलं आणि अमरावतीचं सेकंड बेस्ट कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. कारण की फर्स्ट तर गव्हर्नमेंट त्याचं तर 90च्या वर कट ऑफ राहायचं, तर मला सेकंड बेस्ट 89. कॉलेजचं नाव काय? तर म्हणजे आम्हाला सेकंड माहिती बेस्ट कॉलेज अमरावती मधलं आहे ओल्ड राम मेघे. Okay. छान त्या कॉलेजमधनं मी इंजिनिअरिंग केली. ओके. आणि मग त्यानंतर तुम्ही कुठली ब्रांच सिलेक्ट केली त्या कॉलेज? नाही, ब्रांच मध्ये माझी पहिल्यापासून पॉलिटेक्निक पासून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच होती. मेन गोष्ट मला असं नाही की मला कोर ब्रांच मध्ये करायचं होतं, बट इट जस्ट लाईक की मला आयडिया नव्हता कम्प्युटर आणि आयटीचा. सो मला सांगणार असं भाऊ बहीण पण कोणी नव्हतं की तू आयटी कर, तू कम्प्युटर कर, याचं जास्त हे आहे. आणि तेव्हा होतं पण नाही काही इतकं. कोर ब्रांचेसला जास्त हे होतं, काय म्हणतात त्याला, फोकस होतं लोकांचं. हा, की कोर ब्रांच आहे म्हणून करून टाकलं. बट मला असं वाटतं की मी आयटी आणि कम्प्युटर करायला पाहिजे होती. बट माझं पूर्ण एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालं. ओके. मग तुम्ही कॉलेजचा प्रवास तुम्ही सांगा की तुम्ही कसा अभ्यास केला, काय तुम्ही टार्गेट केलं? कॉलेज मध्ये मी छान अभ्यास केला. मी टॉपर होती कॉलेजची. म्हणजे असं म्हणायला पाहिजे फर्स्ट सेकंड टॉपर नाही, बट ह्याच युनिव्हर्सिटी टॉपर होती, 4th युनिव्हर्सिटी टॉपर. तर त्याच्यामध्ये छान कॉलेज वगैरे सगळं छान झालं. पण प्रॉब्लेम हा झाला की त्याच्यामध्ये ना हे नाही राहत. आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस आलेले बट कमी येत होते खूप. कॅम्पस फक्त 2 आलेले. एक होतं आपलं TCS आणि एक होती KPIT. बस आमच्या ह्याच्यामध्ये 2च आलेला. माझं नशीब खूप जास्त खराब होतं, तर फक्त 2च कॅम्पस आले. चेतनच्या इंटरव्ह्यू मधनं तुम्ही म्हणजे व्लॉग मधनं बघितलं की तुम्ही कॅम्पस मधनं कसं काय करता. माझ्यामधनं कळणार आहे तुम्हाला की कॅम्पस थ्रू ऑफ कॅम्पस तुम्ही कसा जॉब करणार. मला असं वाटतं की हे सगळे उत्तर देतात आणि माझं इथं काहीच काम नाही, कारण की हे उत्तर पॉडकास्ट जे घेतात त्यांनी म्हणायला पाहिजे की माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे भेटलंय आणि या ब्लॉग मध्ये हे भेटेल. पण जो गेस्ट आलेला आहे मित्रांनो, तेच असं एवढी हुशार आहे की ते सगळं सॉरी मला सांगायचं ओके. होतं. तर तुम्हाला कॅम्पस मधनं नाही भेटलं, मग त्याच्यानंतरची जर्नी काय? तुम्ही पुण्याला शिफ्ट झाले, त्या पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही जॉब कसा शोधला, काय प्रिपरेशन केले, काय क्लासेस लावले, हे पण आमचा क्राऊड जाणून घ्यायला इच्छुक आहे. माझी जर्नी खूप जास्त इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी जर तुम्हाला कॅम्पस मध्ये नाही मिळाला आहे. बट जर कॅम्पस मध्ये मिळाला आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप बढिया झालाय. ऑपॉर्च्युनिटी सोडू नका, नक्की तिथे जॉईन करा आणि IT मध्ये घुसा, कारण की घुसणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस, लाईक एंट्री पॉइंट इज लाईक गेटिंग अ जॉब ॲज अ फ्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप जास्त इम्पॉर्टंट. तर आता नेक्स्ट तुम्ही सांगा की तुम्ही काय प्रिपरेशन केलं होतं, कुठले क्लासेस लावले होते का, तुम्ही पुण्यामध्ये कुठे शिकले, कुठल्या एरियामध्ये राहत होते, कसं माझं तुम्ही केलं सगळं मॅनेज? अमरावती और विदर्भ मधला कुठला पण स्टुडंट जर आला असेल पुण्यामध्ये तर तो एकाच ठिकाणी राहतो आणि तुम्ही आय थिंक तोपर्यंत आतापर्यंत गेस करून घेतलं असेल तर ते आहे कर्वेनगर. कर्वेनगर इज ऑल मिनी अमरावती, मिनी विदर्भ म्हणतात त्याला लिटरली, कारण की तिथे सगळे विदर्भातले पोरं स्टुडंट्स येऊन तिथे राहतात. तर कारण की ते मेन पॉइंट आहे ना पुण्याचं, तिथनं तुम्हाला सगळे क्लासेस वगैरे जवळ आहे. तर मी पहिले कोअरचं ट्राय केलं. कोअरचं मला थोडं असं वाटलं की थोडं पॅकेज वगैरे मला जेवढं एक्सपेक्टेशन होतं तेवढं मला नव्हतं वाटलं, म्हणून मग मी डिसाईड केलं तेव्हा की आपण जाऊया IT मध्ये. आता IT मध्ये मला आहे 0 इंटरेस्ट कोडिंग मध्ये. मला कोडिंग नाही येत, मला इंटरेस्ट आहे ना, मला येत होती ती कोडिंग, कारण मी शिकलीच नाही 6 वर्ष. आता काय करणार, आता मला IT मध्ये तर घुसायचं होतं, मी काय करणार, तर मी टेस्टिंग चूज केलं, कारण की मला कोडिंग जमत नव्हती, बट मला IT मध्ये जॉब मला असं वाटतं की टेस्टिंग तुम्हाला बेबी जास्त आवडेल. येस, मला टेस्टिंग असं वाटतं म्हणजे आता पण वाटतं की टेस्टिंग इज व्हेरी गुड. ऑटोमेशन टेस्टिंग आहे, मॅन्युअल टेस्टिंग आहे, चांगल्या लोकांच्या चुका पोरींना काढायला तशा पण आवडतात. दॅट इज ट्रू. तर मग एक पोरी खूप छान टेस्टर बनू शकते असं मला वाटतंय. सो मी टेस्टिंग चूज केलं. बट माझ्यासोबत ट्रॅजेडी अशी झाली की ज्याच्यामध्ये मी टेस्टिंग क्लासेस केले त्याच्यामध्ये मला जॉब नाही मिळाला. तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर हे होतं की मग मी क्लासेस केले आणि टेस्टिंग कडे मी डिसाईड केलं की मी टेस्टिंग कडून मी IT मध्ये जाणार. ओके. मग त्यानंतर काय झालं? म्हणजे मी जिथे क्लासेस लावले होते ते स्वतः कॅम्पस आहे, ऍक्च्युली 6 मंथचा कोर्स होता. त्या 6 मंथ नंतर तिथे कॅम्पस येणार होते फॉर टेस्टिंग. ठीक आहे, म्हणजे असं टायअप होतं टायअप त्यांचं की तुम्ही आमच्याकडे क्लासेस करा, आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूज वगैरे आणून देऊ, असं राईट. म्हणूनच मी तिथे जॉईन केलं, कारण की तिथे ते कॅम्पस आणणार होते. बट मी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की मी क्लासेस तर लावले आणि मी हे सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही जर तुम्हाला कॅम्पसमध्ये जॉब नाही लागला आणि तुम्हाला हे करायचं तर तुम्ही क्लासेस वगैरे लावा, बट त्याच्यावर पूर्ण डिपेंडेंट नका राहू. मी नव्हती राहिली पूर्ण डिपेंडेंट. जेव्हा माझे क्लासेस चालू होते मी तेव्हा प्रत्येक ऑफ कॅम्पस जाऊन दिलेला आहे. मी राहायची कर्वेनगरला, मी इथे JSPM कॉलेजमध्ये आले, इथे निगडीला आलेली आहे. त्यानंतर कर्वेनगर आणि निगडी तुम्हाला डिस्टन्स सांगू तर ऑलमोस्ट 30
प्लस किलोमीटरचं आहे, तर आणि तेवढं तिने तेव्हा- ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि तेव्हा गाडी वगैरे असं काही नव्हती. ट्रॅव्हल आपल्या सिटी बसनी ट्रॅव्हल करायचं, सकाळी निघायचं कर्वेनगर वरनं, सिटी बस मिळणार, मग 2-3 सिटी बस ट्रॅव्हल करून इकडे यायचं, कॅम्पस द्यायचं, मग कॅम्पस देऊन परत जायचं. सो इट्स टू मच एक्झॉस्टिंग. बट सगळं केलेलं आहे ऑफ कॅम्पस. जरी मला माहिती होतं की माझा क्लासेस आणणार आहे, पण मला त्याच्यावर बसून नव्हतं राहायचं की बाबा लवकरात नाही. लवकर जॉब हा, घ्यायचा, मला हा आपला aim लवकरात होता. येस राईट, लवकरात लवकर जॉब मिळाला पाहिजे आणि बस मला एंट्री करायची होती. माझं असं माइंडसेट होतं की मी टेस्टिंग तर केली आहे, हा. टेस्टिंग मध्येच जॉब मिळणार हे माझं एम नव्हता. मला असे कुठे पण मिळो, मला जॉब करायचा आहे लवकरात लवकर. Yes. सो असे मग मी कॅम्पस द्यायला सुरू केली ऑफ कॅम्पस. आणि मग तुमचा फर्स्ट जॉब तुम्ही जो केला त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का, की तुम्ही कसे इंटरव्ह्यू प्रिपरेशन जेव्हा- केले? कारण की तुम्ही सांगितलं की तुमचा टेस्टिंग मध्ये तुम्ही जॉब लाईक हे केलं होतं, क्लासेस केले होते, बट तुम्हाला जॉब जो आहे तो वेगळ्या प्रोफाईलचा लागला. राईट. तर तुम्ही त्याच्यासाठी कसं स्विचवर केलं, काय प्रिपरेशन केलं? सो माझं जे जिथे लागले ना, मी जिथे जी कंपनी होती ती मिडल स्केल कंपनी होती. त्याचा सिम्पल एक मला वाटते ग्रुप डिस्कशन राऊंड झाला, ऍप्टिट्यूड राऊंड नव्हता झाला. ग्रुप डिस्कशन मध्ये सगळेजण बसले होते. मला असं होतं की भाई मला जॉब पाहिजे लवकरात लवकर, डेस्परेट होती मी खूप. आणि तोपर्यंत माझ्या ऑलमोस्ट म्हणजे तरी भरपूरशा फ्रेंड्सला जॉब लागलेला होता ऑलरेडी. So ते थोडा खचून प्रेशर जातं. हा. येतो आपल्यावर की अरे ग्रुप मध्ये सगळ्यांना लागला आहे. Obviously. होतं हे फॅक्ट आहे. किती आपण म्हटलं मनावर कंट्रोल ठेवला तरी मित्र आहे बट हे आपल्याला पण थोडंसं असं प्रेशर वाटतं असं वाटतं की आपल्याला पण लागायला पाहिजे, विच इज फाईन, म्हणजे सगळ्यांना वाटतं असं. ओके. ऑब्विसली इट Next. इज नॉर्मल, टोटली नॉर्मल. सगळ्यात पहिले टॉपिक दिला मी, फार पहिला नंबर जिथे चालू केला टॉपिक. Okay. त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त इम्प्रेस हा, झालं हा. की मुलींनी केलेलं. स्टार्ट केलाय, काहीतरी इनिशिएटिव्ह घेतले, पॉईंट घेतले आहे ते. मग त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये सिलेक्ट झाली. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होता, 2-3 पर्सनल इंटरव्ह्यू होते आणि मग ते क्रॅक झाले. आणि मला लगेच मग नंतर मला असं वाटतं की मी माझ्या अजून एका ऑफ कॅम्पस साठी आलेली, इकडे निगडीलाच आले, निगडी नाही, डी.वाय. पाटील कॉलेजला आलेली, निगडीलाच आहे ते, डी.वाय. पाटील कॉलेजला आलेली. तिथे मला ऑफर लेटर आलं आणि मी इट्स लाईक खुशी से, म्हणजे हे नव्हतं होत मी की मला जॉब लागलाय, मला ऑफर लेटर आलंय. पहिला जॉबची लाईक एक्साइटमेंट खूप जास्ती असते. लाईक असं वाटतं की काय करायचं आता आपण. माझी पहिली जे जॉब लागला त्याची प्रोफाईल होती ऍडमिनिस्ट्रेटर. हम्म. आता कसला ऍडमिनिस्ट्रेटर ते नव्हतं डिसाइड, Job लागला. ते इट्स लाईक ऍडमिनिस्ट्रेटर आहे. आणि मला तेव्हा इतकी आयडिया नव्हती की ऍडमिनिस्ट्रेटर काय असते, काय करते, काय नाही करत. सो मला असं होतं की जॉब तर आलाय तर करायचंय. सो मग मी ते केलं. तर मॅम तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला पहिला जॉब लागला, मग तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटरची प्रोफाईल भेटली, पण तुम्हाला आयडिया नव्हती. तर ऑफकोर्स तुम्ही जेव्हा जॉब जॉईन केला असेल तुम्हाला ही आयडिया आली असेल, तर मग तुम्हाला त्या प्रोफाईल बद्दल काय वाटलं, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगा. मला तर माझा तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता की बाबा मला काय वाटतं की आयटी मध्ये मिळत आहे. चेतननी जेव्हा तुमच्या सोबत हे केलेलं, काय म्हणतात त्याला, ब्लॉग शूट केलेला, तेव्हा त्यांनी असं हे केलं की कोडिंग कोडिंग कोडिंग. त्यांनी खूप सांगितलेलं की आयटी मध्ये घुसायचं असेल तर तुम्हाला कोडिंग करावं लागेल, आयटी मध्ये घुसायचं कोडिंग करावं लागेल. म्हणजे मला सांगतो डेव्हलपरचा, पण ही जे सांगते विदाउट डेव्हलपर वाले Yes. प्रोफाईल. सो मला एक पॉईंट काढायचा होता की आयटी मध्ये घुसायसाठी, म्हणजे आयटी मध्ये जॉब मिळवायसाठी तुम्हाला फक्त कोडिंगच आले पाहिजे असं बिलकुल बिलकुल नाही. नाही, बिलकुल देर आर नाही. मेनी मोर ऑप्शन्स जे तुम्हाला आयटी मध्ये जॉब करायला मिळू शकतात. Correct. तर वन ऑफ द फील्ड माझी होती. तुझीवाली तर जेव्हा मी आयटी त्याच्यामध्ये फर्स्ट डे होता तेव्हा त्यांनी 2 सेक्शन केले. एक होतं लिनक्स सेक्शन, एक लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर, एक होतं विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर. आणि मी गेली विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये. बट मला ते पण नाही, म्हणजे मी त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये मला असं वाटतं मी 6 महिने होती. आणि 6 महिन्यामध्ये मी विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर करत आहे. बट मला त्याच्यामध्ये पण जॉब नाही मिळाला गाईज. मला दुसरी जॉब मिळाला म्हणजे मी त्याच्यामध्ये प्रोफाईल शिफ्ट झाली. प्रोफाईल शिफ्ट झाली माझी, मला त्याच्यामध्ये जॉब मिळाला. तर बेसिकली ती एक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी होती काइंड ऑफ. त्यांचे खूप सारे क्लायंट्स क्लायंट्स होते. म्हणजे आपण जेव्हा जॉबला लागतो, आपण फ्रेशर असतो, तेव्हा आपल्या खूप साऱ्या टेस्ट राहतात. तर मेक शुअर की तुम्ही त्या सगळ्या टेस्टमध्ये तुमचं जी जान लावत आहे, जी जान. कारण की माझं त्याच म्हणजे आम्ही छोट्या छोट्या टेस्ट व्हायच्या, तर त्याच्यामध्ये मी फर्स्ट और सेकंड राहायची. तर त्याच्यामुळे माझं इम्प्रेशन खूप छान पडलेलं. म्हणून त्यांनी डिसाईड केलं की जे पण आपल्या बॅचमध्ये छान म्हणजे आहे एक्सेल मुलं, त्यांना आपण चान्स देऊया. सो अशा प्रकारे 5 लोक सिलेक्ट झाले. तर त्याच्यामध्ये मी एक होती, बाकी सगळे मुलं होते. फक्त मी एकटी मुलगी होती त्या पूर्ण 5 लोकांच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला. तर फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी 3 सिलेक्ट केले. त्यांच्याकडे 2च ऑपॉर्च्युनिटी होती, 2च पोझिशन होत्या. तर त्याच्यामध्ये मी आणि एक अजून माझा कलिग होता ते सिलेक्ट झालं.
म्हणजे ज्याच्यामध्ये माझं लागलं, ज्या याच्यामध्ये माझं ट्रेनिंग वगैरे झालं वगैरे, ते काहीच कामाचं नाही, मला कामात नाही पडलं. त्याच्यामध्ये वेगळा प्रोजेक्ट होता, त्याचं मला वेगळं प्रिपरेशन करावं लागलं. तर आता तुम्ही त्याच्यावरच काम करता सर? नाही. मग? ज्या प्रोजेक्टसाठी गेलेली तो प्रोजेक्ट आला नाही तिथे. पाईपलाईन मध्ये वगैरे होता, बिकॉज ऑफ सम इश्यू मे बी तो आला नाही. मी होती एकटी, तर मग त्यांनी मला बघितलं की नाही, हिचं म्हणजे ग्रास्पिंग आहे ती माझी खूप छान होती. तर ते माझ्या मॅनेजरनी माझी ओळखलं आणि त्यांनी मला स्विच केलं दुसऱ्या प्रोजेक्टसाठी. आणि मग मी तिथे फ्रॉम द स्क्रॅच शिकली सगळं. म्हणजे प्रोजेक्टमध्ये असताना माझी टीम खूप जास्त छान होती, त्यांनी मला फ्रॉम द स्क्रॅच सगळं शिकवलं. आणि मग त्याच्यामध्ये मी फायनली आली आणि ते होतं DBA. सो मी एक सायबेस DBA म्हणून स्वतःला हे करते इंट्रोड्यूस. तर ते माझं आता हे आहे प्रोफाईल की मी ऍज अ सायबेस DBA काम करते. बघा, म्हणजे माणसाला किती प्रयत्नानंतर जे आपलं मनासारखं भेटते, त्याचं Yes. लाईव्ह एक्झाम्पल आपल्या समोर बसलेलं आहे. Yes. आणि मला खूप छान वाटते ही प्रोफाईल. माझी प्रोफाईल मला थोडं म्हणजे असं वाटतं की 24/7 म्हणजे माझे शिफ्ट राहतात, ते थोडं हे राहतं. म्हणजे मी लिटरली नाईट शिफ्ट पण केलेलं आहे, तर मला ते थोडं बहुत आवडलं होतं तेव्हा पुरतं. बट सॉरी, ऑफकोर्स लग्न. मला आफ्टर मॅरेज ते नव्हतं कंटिन्यू करायचं, म्हणून मी स्विच केलं. आणि मी आता दुसऱ्या कंपनीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी अजून एक नवीन प्रोफाईल ऍड केली आहे, दॅट इज कन्सल्टंट, SAP कन्सल्टंट. सो येस, आता मी छान असा एका पाथवर आहे आणि त्याच्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावा लागला लिटरली. तर सांगण्याचा हेतू हाच होता की तुम्ही पण एका प्रयत्नानंतर नका सोडू की यार एक प्रयत्न केला आणि काही भेटला नाहीये. प्रयत्न करत राहा, कधी ना कधी तुम्हाला तुमच्या मनासारखं नक्की भेटेल. Yes. सो लाईव्ह एक्झाम्पल आपल्या समोर बसलेलं आहे. बस मला एवढं म्हणायचं आहे, लास्ट टिप मी सगळ्या ह्यांना देणार, जे पण फ्रेशर्स आहे, जे पण एज्युकेशन करत आहे, जे पण IT मध्ये जॉब शोधत आहे एखादा वे, तर मी फक्त एक छोटीशी टिप देणार की बस तुम्ही ट्राय प्रयत्न करा, करत राहा, प्रयत्न करा. करत आणि राहा. जर अपॉर्च्युनिटी आली तर सोडू नका. सोडून फक्त हे म्हणून की पॅकेज कमी आहे, माझं पॅकेज लिटरली स्टार्टिंगला कमी होतं, बट आता माझं पॅकेज छान आहे. आणि जे मी खूप मेहनत करून आणि खूप परिश्रम करून मिळवलेला आहे, तो येस, म्हणजे असं विचार करून सोडू नका की नाही माझ्या लेवलचा जॉब नाही आहे, नाही पॅकेज कमी आहे. अजिबात नाही. पॅकेज जरी कमी असला तरी IT मध्ये एक असा पावर एंटर आहे, करणं खूप महत्वाचं पावर आहे की तुम्ही जसं स्विच करता तसं तुमचं नॉलेज वाढते, जसं तुम्ही त्याच्यामध्ये काम करता तेव्हा पॅकेज तुमचं ऑटोमॅटिकली वाढतं. त्याला लाईटली नको की आता मला जॉब मिळालाय, आता मी काही नाही करणार, आता मी मस्त मजा करणार. नाही, रिअल स्ट्रगल तर आफ्टर ट्राय करत राहा बेसिकली. तर येस, अशी शिवानीची स्टोरी होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. शिवानीच्या स्टोरीवरनं मी पण खूप जास्ती शिकलोय बेसिकली, कारण की मला लिटरली आठवते की लग्नानंतर जसं हिने सांगितलं की नाईट शिफ्ट होती, माझी मॉर्निंग शिफ्ट असायची. तर आम्ही तेव्हा कसं ऍडजस्ट केलं, कारण की शिवानीने खूप मेहनत करून ज्या पोझिशनला ती पोहोचली आहे त्याच्यामागे खूप जास्ती मेहनत आहे. आणि ती मेहनत मी डोळ्यांनी बघितलीत आणि आय फील सो लकी की मला अशी एक हार्डवर्किंग बायको आणि एक अशी सुंदर बायको भेटलेली आहे. सुंदर आय डोंट टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. हार्डवर्किंग आहे, खूप हार्डवर्किंग आहे शिवानी. लाईक तुम्ही तिला काही गोष्ट तिला करायची असेल लाईफ मध्ये तर ती लिटरली सगळ्या गोष्टी सोडून टाकेल. माझ्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे. तिला एक जॉब शिफ्ट करायचा होता, प्रिपरेशन मध्ये लागले आणि माझ्यासोबत ती 7 दिवस बोलली नाही. सकाळी उठायची, एक रूम मध्ये जायची, दिवसभर प्रिपरेशन करायची, इंटरव्ह्यूज द्यायची, रात्री यायची, नाईट शिफ्ट करायची आणि मी तोपर्यंत झोपून राहायचो. तर असं 7 दिवस 15 दिवस तिने सतत मेहनत करून या पोझिशनला पोहोचली. आफ्टर 7 days गाईज एवढं सॅक्रिफाईस केलं. माझ्या हातात एक छान ऑफर लेटर होतं. मला त्याच्यासाठी तुला एक सल्यूट करा वाटतं मॅम. सल्यूट मॅम, व्हेरी गुड. खरंच एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे शिवानीची. खूप जास्त inspiring आहे, मला माहिती आहे, कारण की मी रिलेट करू शकते. येस. तर येस, नक्की सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आणि तुम्हाला अशीच डिटेलमध्ये माझी स्टोरी जर ऐकायची असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगा की तुझी पण स्टोरी आमच्यासोबत शेअर कर, तेव्हा शिवानी माझा पॉडकास्ट घेईल. येस, चेतनची स्टोरी पण खूप इन्स्पायरिंग आहे. ओके. तर कमेंट नक्की करा की चेतन दादा तू पण तुझी स्टोरी सांग आणि मला मला at least- पॉडकास्ट घ्यायचा मौका दे, मला सौभाग्य दे. मला ऍटलीस्ट 10-12 तरी कमेंट आले पाहिजे तरच मी हा पॉडकास्ट करेन माझ्या स्टोरीवर. ओ, सो इट्स अ टास्क फॉर यू गाईज. येस. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? येस, नक्की कमेंट Comment मध्ये मध्ये सांगा. सांगा. काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन तर आहेच, तुम्ही मला विचारा. तर असंच आमच्या ब्लॉगला लाईक करा, Rate करा. येस, कमेंट पण करा ब्लॉगवर, व्हिडिओला हाईप करा, कारण की हाईप केल्यावर हा व्हिडिओ दुसऱ्यांकडे जाणार आणि त्यांना पण इन्फॉर्मेशन भेटणार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब पण करा गाईज. येस. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग सोबत. बाय.